हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टम हा टॉपिक पाहिला होता. ओके, म्हणजे जे असे घटक आहेत की जे अर्थिंग सिस्टमचे जो रेजिस्टन्स आहे त्याला अफेक्ट करतात. ओके, त्याच्यामध्ये आपण शेप अँड मटेरियल ऑफ अर्थ इलेक्ट्रोड, जो अर्थिंग सिस्टमसाठी अर्थिंग करण्यासाठी जो इलेक्ट्रोड वापरणार आहोत आपण, म्हणजे जे अर्थिंग प्लेट असेल किंवा पाईप असेल, अर्थिंग पाईप, ठीक आहे, त्याचं शेप आणि मटेरियल कोणतं आहे याच्यावरती सुद्धा अर्थिंग रेजिस्टन्सची व्हॅल्यू अवलंबून असते. किंवा तो जो इलेक्ट्रोड आहे किंवा ती जी प्लेट आहे, अर्थिंग प्लेट, ती आपण किती खोलात, जमिनीच्या किती खोलात त्याला हे करणार आहे, पुरणार आहे, त्याच्यावरती पण अर्थिंग रेजिस्टन्सचा जो काय अर्थिंग रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती अवलंबून आहे. म्हणजे हे दोन घटक आहेत. त्याचबरोबर सॉईलचा जो काय आर्द्रता होती, ओके, सॉईलची जी आर्द्रता होती त्याच्यावरती सुद्धा अर्थ रेजिस्टन्स डिपेंड आहे. ओके, मॉइश्चर कंटेंट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक अर्थ टेस्टर पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 5.1.6 अर्थ टेस्टर फॉर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट. अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी, अर्थिंगचा रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी अर्थ टेस्टर हे उपकरण आहे. त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. ओके, MSBTच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये अर्थ टेस्टरबद्दल विचारलेलं आहे. विंटर 14, समर 15, समर 16, विंटर 18 ह्या एक्झाम्समध्ये एक्सप्लेन हाऊ अर्थ रेजिस्टन्स कॅन बी मेजर्ड युजिंग अर्थ टेस्टर हा प्रश्न विंटर 14च्या MSBTच्या एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारला होता. विथ नीट स्केच एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अर्थ टेस्टर हा प्रश्न MSBTच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारलेला आहे. समर 15, समर 16, 4 मार्क्ससाठी. स्टेट द नेसेसिटी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थ टेस्टर विथ सुटेबल स्केच. विंटर 18च्या एक्झाममध्ये हा प्रश्न 4 मार्क्ससाठी विचारला होता. ठीक आहे, अर्थ टेस्टर फॉर मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. अर्थ टेस्टर फॉर मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. द रेजिस्टन्स ऑफ अर्थ इज ऑल्सो मेजर्ड विथ अ अर्थ टेस्टर. ठीक आहे, म्हणजे जमिनीचा जो काय रोधक आहे तो अर्थ टेस्टरद्वारे मेजर केला जातो. द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ विच आर शोन इन फिगर 5.1.14. याच्याबद्दलचे जे कन्स्ट्रक्शन डिटेल आहेत ते फिगर 5.1.14 मध्ये दाखवलेले आहेत. इट कन्सिस्ट ऑफ ए हँड क्रॅक्ड टाईप जनरेटर. ओके, इट कन्सिस्ट ऑफ ए हँड क्रॅक्ड टाईप जनरेटर, द मॅग्नेट पोल्स, क्रॉस्ड कॉइल्स अँड फ्लेक्झिबल स्पायरल्स. इट कन्सिस्ट ऑफ ए रोटेटिंग करंट कन्व्हर्टर अँड रेक्टिफायर इन ॲडिशन टू ए ओहम मीटर. ठीक आहे, ह्याच्याऐवजी व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये रेक्टिफायर आहे, कन्व्हर्टर्स आहेत, ठीक आहे, आणि ओहम मीटर आहे. ओके, इथे आपण पाहू शकतो फिगरमध्ये फिगर 5.1.14 मध्ये आपण पाहू शकतो कोणकोणत्या गोष्टी आहेत अर्थ टेस्टरमध्ये. इथं DC जनरेटरसाठी एक हँड क्रॅक्ड जनरेटर दिलेला आहे. त्याचबरोबर करंट रिव्हर्सर आहे, रेक्टिफायर आहे. त्याचसोबत इथे फिक्स्ड मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ पोल दिलेले आहेत. ओके, त्या फिक्स्ड मॅग्नेटमध्ये करंट कॉईल आहे जे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर इलेक्ट्रोड E, P आणि C हे सुद्धा दाखवलेले आहेत. ओके, C1 P1, C2 P2. ओके, तर हे C1 P1, C2 P2 काय आहेत किंवा E, P आणि C हे इलेक्ट्रोड कशा पद्धतीनं काम करणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, तर पहा, बोथ ऑफ दिस कन्सिस्ट ऑफ ए सिम्पल कम्युटेटर मेड अप ऑफ L shaped segments. Both of these consist of simple commutator made up of L-shaped segments mounted on the shaft of the generator and rotated at the same speed by the operating handle. ओके, कम्युटेटर जे L शेपचे आहेत ते शाफ्टवरती माउंटेड केलेले आहेत आणि ते रोटेट होतात. ओके, जनरेटर अँड रोटेटेड ॲट द सेम स्पीड बाय द ऑपरेटिंग हँडल. ईच कम्युटेटर हॅज 4 फिक्स्ड ब्रशेस इन कॉन्टॅक्ट विथ इट. ओके, प्रत्येक कम्युटेटरला 4 फिक्स्ड ब्रशेस आहेत. ओके, in contact with it. One pair of each set is so positioned that they make contact alternately with one segment and them with other as the armature rotates. ओके, जसं आर्मेचर रोटेट होईल त्याच्यातील प्रत्येक जोडीचा जो ब्रश आहे
तो काय होईल, एकमेकाला अल्टरनेट होईल. ओके, त्या सेगमेंटसोबत. ठीक आहे. The second pair of each set of brushes is positioned on the commutator so that continuous contact is made with the segment whatever the position of the commutator. ठीक आहे. कम्युटेटरची जी पोझिशन असेल त्याच्यासोबत मॅच होण्यासाठी, त्याच्या सेगमेंटसोबत मॅच होण्यासाठी सेकंड सेट ब्रशेसचा सेकंड सेट काय केलेला आहे, कम्युटेटरवरती पोझिशन केलेला आहे. ओके. Considering the action of the current reverser, a unidirectional voltage is applied. ओके. इथं एका दिशेने व्होल्टेज हा अप्लाय केलेला आहे. ओके. Considering the action of current reverser, a unidirectional voltage is applied to the first pair of the brushes. ठीक आहे. पहिल्या ब्रशेसच्या पहिल्या पेअरला काय केलेलं आहे, युनिडायरेक्शनल व्होल्टेज इथं अप्लाय केलेला आहे फ्रॉम द जनरेटर सो दॅट द शाफ्ट रोटेट्स each segment of the commutator makes alternate connections. ओके. सो दॅट म्हणजेच काय, शाफ्टची जी रोटेशन आहे इच सेगमेंट बरोबर ती कशी असायला पाहिजे, अल्टरनेट कनेक्शन्स. ओके. फर्स्ट विथ द पॉझिटिव्ह अँड देन विथ द निगेटिव्ह ब्रश द व्होल्टेज ऑन द सेगमेंट दस रिव्हर्सेस गिविंग an alternating voltage as the commutator rotates which will appear across the second pair of the brushes. In this way, alternating voltage is produced across the terminal C1 and C2. Okay, alternating voltage is produced across the terminal C1 and C2. Okay, with the rectifier commutator, the action is reverse of the above. The alternating voltage across P1, P2 being turned into direct voltage, which is then applied to the movement of the instrument. Since both commutator rotates at the same speed. Okay, since म्हणजे पूर्वीपासून पहिल्यापासून since both commutator rotates at the same speed, दोन्ही कम्युटेटर हे सेम स्पीडनं फिरत असल्यामुळे the converting and rectifying action are in steps. ओके. म्हणून काय, कन्वर्टिंग आणि रेक्टिफाईंगची जी काय ॲक्शन आहे ती स्टेपमध्ये आहे. दॅट इज दे सिंक्रोनाइज. ओके, दॅट इज दे सिंक्रोनाइज. कन्व्हर्टर आणि रेक्टिफायरची जी ॲक्शन आहे ते एकमेकाला सिंक्रोनाइजमध्ये आहेत. ओके. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ अर्थ टेस्टर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ अर्थ टेस्टर वर्किंग प्रिन्सिपल. इट इज कनेक्टेड टू द अर्थ हुज रेजिस्टन्स इज टू बी मेजर्ड. हे एका अर्थला कनेक्ट केलेलं असतं की ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे. अँड द अदर स्पाइक्स पी अँड सी वेन हँडल इज रोटेटेड जनरेटर द डायरेक्ट करंट फ्लोज फ्रॉम द जनरेटर थ्रू द करंट कॉइल ऑफ द मुवमेंट टू द करंट रिव्हर्सर. द अल्टरनेटिंग करंट फ्रॉम द रिव्हर्सर थ्रू द सॉइल बिटवीन द इलेक्ट्रोड्स ई अँड सी. द अल्टरनेटिंग व्होल्टेज ड्रॉप बिटवीन द इलेक्ट्रोड पी अँड ई इज रेक्टिफाईड. ठीक आहे. जो अल्टरनेटिंग व्होल्टेज कम्युटेटरमध्ये तयार होत होता तो रेक्टिफायर होऊन पी आणि ईच्या इलेक्ट्रोडमध्ये तो काय होईल, डायरेक्ट व्होल्टेज. ओके, अल्टरनेटिंग व्होल्टेज ड्रॉप बिटवीन द इलेक्ट्रोड पी अँड ई इज रेक्टिफाईड. ठीक आहे. म्हणजे जो पी आणि ई इलेक्ट्रोडमध्ये जो व्होल्टेज जाणार आहे तो रेक्टिफाईड आहे बाय द रेक्टिफायर अँड द फेड टू दी पोटेन्शियल कॉईल. आणि पुन्हा काय केला जातो, पोटेन्शियल कॉईल किंवा व्होल्टेज कॉईलला तो दिला जातो ऑफ द मीटरच्या. As the indication of the meter depends upon the ratio of the potential across the potential coil and current passing through its current coil, the deflection of the pointer will indicate directly the resistance in ohms of the earth under test. Okay. For measuring the earth resistance, the current electrode C must be driven into the soil at a sufficient from the earth plate E. For measuring the earth resistance, the current electrode C must be driven into the soil at a sufficient from the earth plate E. ठीक आहे. सी जो इलेक्ट्रोड आहे तो काय केला जातो, तो ड्राईव्ह केला जातो ॲट अ सफिशियंट फ्रॉम द अर्थ प्लेट ई. ठीक आहे. अर्थ प्लेट ई पासून हा सी इलेक्ट्रोड ड्राईव्ह केला जातो. ठीक आहे. ऑल्सो द पोटेन्शियल इलेक्ट्रोड पी मस्ट बी ड्रिवन इन ॲट अ पॉईंट विच इज आउटसाइड द रेजिस्टन्स एरिया ऑफ बोथ ई अँड सी. ठीक आहे. पोटेन्शियल इलेक्ट्रोड जो आहे तो सुद्धा ड्राईव्ह केला जातो दोन्ही इलेक्ट्रोडपासून बोथ ई अँड सी. ॲज अ रफ गाईड द करंट इलेक्ट्रोड शुड बी 25 मीटर टू 30 मीटर अवे अँड पोटेन्शियल इलेक्ट्रोड अबाउट हाफ द डिस्टन्स फ्रॉम ई. ठीक आहे. करंट इलेक्ट्रोड जो आहे
तो कुठे असतो 25 मीटर ते 30 मीटर अवे फ्रॉम द पोटेन्शियल इलेक्ट्रोड. ठीक आहे, पोटेन्शियल इलेक्ट्रोड पी जो आहे त्याच्यापासून तुमचा करंट इलेक्ट्रोड 25 मीटर ते 30 मीटर असतो आणि current electrode should be 25 meter to 30 meter away and potential electrode about half the distance from E. ठीक आहे, पोटेन्शियल इलेक्ट्रोड P जो आहे तो E इलेक्ट्रोड पासूनच्या निम्म्या अंतरावरती पाहिजे. टेक 3 रीडिंग्स ऑफ अर्थ रेजिस्टन्स विथ द पोटेन्शियल इलेक्ट्रोड ॲट डिफरंट पोझिशन इन टर्न A midway between E and C, B 3 meter, E C 3 meter, C, okay, 3 meter nearer C. If the 3 readings agree substantially, take the mean of this as current value of the earth resistance. Figure 5.1.6d, follow potential method for earth resistance measurement. Follow potential method for earth resistance measurement. Figure 5.1.15a shows the circuit for measurement of earth resistance by follow potential method. A source of current battery is connected between earth electrode E and auxiliary electrode B. The auxiliary electrode, auxiliary म्हणजे च्या सारखे दिसणारा किंवा च्या सारखा, ओके, E सारखा. ठीक आहे, the auxiliary electrode B, which is usually a iron spike, is instead in earth at a distance away from the earth electrode. The current is passed through earth electrode E to an auxiliary electrode B. Second auxiliary electrode A is inserted in earth between E and B. The voltage between E and A is measured for a given current I. The resistance of earth is given by Re equals to V upon I or VEA upon I. The position of electrode E and B is fixed and of electrode A is changed and resistance measurement are done for various position of electrode A. The nature of graph plotted between earth resistance against distance between E and A is as shown in figure 5.1.15b. ओके, इथं पहा अर्थ रेजिस्टन्स V आणि V डिवायडेड बाय I या बेसिक ओम्स लॉ नुसार सुद्धा आपण काय करतोय, इथे अर्थ रेजिस्टन्स फाइंड आउट करतोय. ओके, ठीक आहे. फॉलो पोटेन्शियल मेथड काय सांगते पहा अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी. ठीक आहे, हा जो तुमचा हे जे तुमचे ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स आहेत, ठीक आहे, ते अर्थ इलेक्ट्रोडपासून काही अंतरावरती तिथे इन्सर्ट केलेले आहेत अर्थवरती. ठीक आहे, आणि आपण एक बॅटरी तिथे दिलेली आहे जेणेकरून जो आपण करंट याच्यामध्ये अर्थमध्ये सोडू तो करंट आणि 2 इलेक्ट्रोडमधला पोटेन्शियल डिफरन्स याच्याने आपण अर्थ रेजिस्टन्स मेजर करणार आहोत. ओके, इथे पहा हा आपला ग्राफ दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन ई अँड ए म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड ई अँड ऑक्झिलरी इलेक्ट्रोड ए यांच्यापासूनचा डिस्टन्स वर्सेस अर्थ रेजिस्टन्स. ओके, वर्सेस अर्थ रेजिस्टन्सचा हा ग्राफ आहे. ठीक आहे, जसं आपण डिस्टन्स बिटवीन ई अँड ए वाढवू तसं आपल्याला अर्थ रेजिस्टन्स काय होईल, वाढलेला दिसेल. ठीक आहे, अर्थ रेजिस्टन्स आर ई फ्लॅट पोर्शन, अर्थ रेजिस्टन्स आर ई फ्लॅट पोर्शन, असे काही अंतर आहेत की जिथे आपल्याला अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही फ्लॅटमध्ये मिळेल. फ्लॅटमध्ये म्हणजे कॉन्स्टंट रिडिंग्स मिळतील. इकडे पहा वाय ॲक्सिस याला कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काही डिस्टन्समध्ये आपल्याला फ्लॅट पोर्शन मिळतो अर्थ रेजिस्टन्सचा, की जिथे डिस्टन्स बिटवीन ई अँड ई म्हणजेच काय, तो जो काय अंतर आहे ते जे काय डिस्टन्स आहे ते अर्थ रेजिस्टन्स किंवा अर्थिंग करण्यासाठी योग्य आहे असं आपण गृहीत धरतो. ठीक आहे, फिगर 5.1.15 डिस्टन्स बिटवीन ई अँड ए. इनिशियली द अर्थ रेजिस्टन्स राइज रॅपिडली. ओके, जो सुरुवातीला आहे अर्थ रेजिस्टन्स काय होतो, रॅपिडली वाढतो. इट देन बिकम्स कॉन्स्टंट, मग तो कॉन्स्टंट होतो. अँड वेन द ऑक्झिलरी इलेक्ट्रोड ए अप्रोचेस इलेक्ट्रोड बी, आणि मग ऑक्झिलरी इलेक्ट्रोड ए जो आहे तो बी कडे अप्रोच व्हायला लागल्यावर द रेजिस्टन्स रायझेस अगेन, पुन्हा काय होतो, रेजिस्टन्स वाढतो. हेन्स प्लेसिंग ऑफ इलेक्ट्रोड्स प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. म्हणूनच इलेक्ट्रोड प्लेस करण्याचं जे ठिकाण आहे ते इथं महत्त्वाचा रोल करतात. द फ्लॅट पोर्शन ऑफ ग्राफ
गिव्स द व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स आर ई. ओके, हा जो ग्राफमध्ये फ्लॅट पोर्शन आहे तो अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू एक्झॅक्ट देतो. ठीक आहे. नाव we are going to see syllabus topic 5.1.7 multimeter. Okay, multimeter. Multimeter काय आहे पहा. मल्टीमीटर, द डिजिटल मल्टीमीटर कॅन मेजर DC करंट व्होल्टेज, AC current voltage over several range. It can also measure resistance. The block diagram of digital multimeter is as shown in figure 5.1.16. ओके, हा जो ब्लॉक डायग्राम आहे तो डिजिटल मल्टीमीटरचा आहे जो की फिगर 5.1.16 मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणते ब्लॉक येतात पहा. AC अटेन्युएटर, DC अटेन्युएटर. अटेन्युएटर म्हणजे कमी करणारा, ॲम्प्लिफायर म्हणजे वाढवणारा, ॲम्प्लिफाय करणारा. ओके, त्याच्या विरुद्ध अटेन्युएटर, AC अटेन्युएटर, DC अटेन्युएटर. AC टू DC कन्व्हर्टर, AC टू DC कन्व्हर्टर म्हणजे इथं रेक्टिफायर असेल. ओके, त्याचबरोबर हा AC टू DC कन्व्हर्टरपासून एक पॉईंट काढलेला आहे. तिथून हा एक ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे जो की प्रत्येक वेळी सिलेक्ट करतो. DC सिलेक्ट करायचा आहे, DC अटेन्युएटर सिलेक्ट करायचा आहे का, रेजिस्टन्स ओहम रेजिस्टन्स कन्व्हर्टरपासून जो आलेला पॉईंट आहे तो त्याला सिलेक्ट करायचा. ठीक आहे. इथं 3 वे स्विच कनेक्टर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला एक रेफरन्स सिग्नल दिलेला आहे. ओके, आणि ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरकडून 2 आउटपुट येतात. एक BCD म्हणजे बायनरी कोड डिजिटल आउटपुट आहे. त्याचबरोबर इथे इंटरफेससाठी एक आउटपुट दिलेला आहे आणि त्याचबरोबर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरकडून डिस्प्लेसुद्धा इथे एक आउटपुटमध्ये आहे. ओके, इथं सुरुवातीला पाहू शकतो आपण इनपुट लो, त्याच्यामध्ये RSH शंट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. इथे पहा परत एक 3 वे स्विच आपल्याला पाहायला मिळेल. इथे AC, परत इथे इनपुट, इथे ओहम सिलेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. द इनपुट करंट इज पास्ड थ्रू अ शंट. द इनपुट करंट इज पास्ड थ्रू अ शंट. अ व्होल्टेज ड्रॉप टेक्स प्लेस. Voltage drop takes place. The voltage drop is proportional to input signal V or I. Okay, the voltage drop is proportional to input signal V or I. If AC quantities are to be measured, AC attenuator and AC to DC converter is circuit is used. Okay, जर का AC क्वांटिटी मेजर करायची असेल तर हे सर्किट आपण यूज करतो. इनपुट टू AC, AC अटेन्युएटर, AC टू DC कन्व्हर्टर आणि पुन्हा हा पॉईंट, हा नॉब सिलेक्ट करतो. त्यानंतर मग ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरकडे सिग्नल पाठवला जातो. ओके, दिस कन्वर्ट्स AC व्हॅल्यू टू DC व्हॅल्यू. अटेन्युएटर कन्सिस्ट ऑफ लॅडर ऑफ हाय वॅटेज रेजिस्टर. ठीक आहे. अटेन्युएटरमध्ये काय असतात, लॅडर म्हणजे CD प्रमाणे एक काय केलेलं असतं, हाय वॅटेजचे रेजिस्टर कनेक्ट केलेले असतात. ऑल दी व्हॅल्यूज ऑफ DC आर कन्वर्टेड टू डिजिटल फॉर्म. ओके, सर्व DCच्या व्हॅल्यू डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट केले जातात बाय युझिंग ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. द डिस्प्ले युनिट इज इंटरफेस्ड विथ ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. डिस्प्ले युनिट डिस्प्लेज द रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी अंडर मेजरमेंट. ओके, display unit display the respective quantity under measurement. Syllabus topic 5.1.7a applications of multimeter. In MSBT exam summer 14 winter 16 the question is asked list any 8 applications of digital multimeter. Summer 14 winter 16 4 marks. ॲप्लिकेशन मल्टीमीटरचे उपयोग वापर काय आहेत पहा. ओके, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज हा मल्टीमीटरचा वापर आहे, म्हणजे व्होल्टेज आपण तिथे मेजर करू शकतो. त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ करंट मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा मल्टीमीटर वापरतात. मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, चेकिंग कंटिन्युटी ऑफ ए सर्किट, डायोड टेस्टिंग, ट्रान्झिस्टर टेस्टिंग. इन सम केसेस टेम्परेचर कॅन बी मेजर्ड. काही केसेसमध्ये टेम्परेचरसुद्धा मेजर करता येऊ शकते. फॉर ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किटमधले ट्रबल शूट अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा डिजिटल मल्टीमीटरचा वापर केला जातो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक LCR मीटर. सिलेबस टॉपिक LCR मीटर 5.1.8 LCR मीटर. ठीक आहे. आपण हा LCR मीटर नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ टेस्टर, ओके, अर्थ टेस्टर फॉर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट. ठीक आहे. अर्थ टेस्टर फॉर मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स हा टॉपिक कवर केला आपण. ओके, त्याचबरोबर फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड फॉर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट. ठीक आहे. फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड फॉर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट.
त्याचबरोबर आपण मल्टीमीटर सिलेबस टॉपिक 5.1.7 मल्टीमीटर ॲप्लिकेशन ऑफ मल्टीमीटर हे टॉपिक कवर केलेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण LCR मीटर ओके हा पाहणार आहोत. सो फॉर वॉचिंग नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चर कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.